निदा खान प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगर इथल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना सह आरोपी करण्यात आले। नाशिकमधील अत्याचार धर्मांतर अॅट्रॉसिटी गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या निदा खानला लपण्यासाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप होत आहे। संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये बीएनएचएसचे कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे। इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता। एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असावेत। दरम्यान आमच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी निदा खान प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली होती आपण पाहूयात। जेव्हा तिच्यावर एफआयआर रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं की इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रड़त होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि अब पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके। मी सगळं ऐकून घेतलं होतं निदा खान करून आणि तिने मला सगळं काही सांगितलं होतं। त्याच्यानंतर टीसीएसने जे सांगितलेले आहे तीच ती त्यांनी सांगितलं होती खूप दिवस, तिने स्पष्टपणे मला सांगितलं होती आणि मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू जी हे बोलत आहे ती खरं असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार।